Who says no to temptation? मोह आलाच करणार नाही जो म्हणू शकतो हे त्यांचं म्हणणं. आणि ऑस्कर वाईल्ड नावाचा एक अति मोठा लेखक होऊन गेला, ब्रिटिश लेखक बरं का. तो जरा बदपैलीच होता. त्याला किती शिक्षा झाली होती समलिंगाच्या भोगाबद्दल असा. त्याचं त्यांनी जस्टिफिकेशन मिळालं. डी प्रोफंडस नावाचा एसे लिहिला, मोठा निबंध लिहिलेला आहे बरं का. तो काय म्हणतो, the easiest way to overcome a temptation is to fall a prey to it. समजतं तुम्हाला की जर मोह आला तर सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे वश होणं त्याला, म्हणजे भानगड नाही मग काय ओढागाडी हे नाहीच म्हणजे काय. त्याचं म्हणणं बरोबर आहे आणि आमंत्रितांचंही म्हणणं बरोबर आहे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला हा मुख्य मुद्दा आहे. निज वृत्तीचा ओलावा हा जो शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी घातलाय तो असा. उत्तम नामस्मरण झालंय, उत्तम चिंतन झालंय भगवंताचं. वृत्ती नाजूक झालेली आहे. नाजूक म्हणजे कशी, भगवंताच्या गोष्टी ऐकल्या, भगवंताच्या गोष्टी बोलल्या की ज्याचं अंतःकरण हलतं अशी नाजूक वृत्ती झालेली आहे. ती नाहीशी करायला इंद्रियांचं भोग कारण होतो हे त्यांना सांगितलं. आपण हे ध्यानात ठेवा. याला की नाही व्यवहार सोडून चालणार नाही का. अहो तुमचं व्याही तुमच्या घरी उद्या आला आणि तुमचं ते सर खाणं पिणं ते कच्चं खा, अंक खा, तंक खा, हे सगळं ठीक आहे. कच्चा पाला खाते अलीकडे फॅडच आहे नाही का. शिजवता कशाला, तुझंच खा बरोबर आहे, हे सगळं ठीक आहे. आणि तो आला आणि त्याच्याबरोबर तुम्ही जेवायला बसला आणि तुम्ही असं खाऊ लागलं, त्याला जेवण जाईल. त्याला जेवण नाही गेलं म्हणजे तो तिकडे सुदेलच दिलंच किंवा त्याच्या घरी नाही का. तो काही गप्पच आहे. हे असलंही नाही कामाचं, बेताचं पाहिजे नाही का. म्हणजे कसं पाहिजे, तारतम्याचं पाहिजे. आणि व्यवहारात आपण तारतम्य वापरतोच, ते तारतम्य असं पाहिजे खाण्यापिण्यामध्ये सगळ्यामध्ये लागेल, यात शंकाच नाही. मी असं पाहिलंय, म्हणजे तुमच्यासारखा मी गाडीतून फिरतच असते, की आघाडी जावंच लागेल रोज की नाही. एक नवे कपडे तुम्ही घालून आला आणि कुठेतरी थोडासा डाग पडला, सारखं त्या डागाकडे लक्ष. आणि मुंबई शहरामध्ये तो कपड्याकडे पाहतोय कोण नाही का. पण कशी माणसाची जाणीव बघा. आधी देह हा कपडा आहे, त्याच्यावरती हा कपडा, बरं रोज जायचा, घाणीत जायचं आणि ती झालं की कसं बघा. म्हणजे आपल्या देहाची जाणीव, स्थूल जाणीव किती मजबूत आहे आपल्या ठिकाणी. अशी जाणीव जिथे सूक्ष्म करायची आहे. मी पाहायला सांगितलं ना, तुमच्या लक्षात राहीलच, पण आपलं मला राहत नाही म्हणून सांग. प्लेजर कॉन्शियसनेस, इंद्रियांचं सुख पाहिजे, भोगा. पण कसं पाहिजे, क्षमा करा माझा दृष्टांत मी तुमच्यात काय म्हणून मला सुचतंय. मांजराला पेढा पाहिजे, द्या ठीक आहे, नको कोण म्हणतोय, पण देताना द्या. सारखं मागायला लागलं तर देऊ नका. कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकला हरकत नाही, द्या की. तसं इंद्रियांना भूक लागली आहे ना, खा बाबा खा, पोटभर खा, पण माझ्या आड घेऊ नका. हा प्लेजर कॉन्शियसनेस. त्याच्यावरची पायरी असेल सायंटिफिक कॉन्शियसनेस. सत्य काय आहे, मला सत्य शोधायचे. हे फार मोठी माणसं असतात बरं का, सत्याचा शोध करणारी. अति निष्पक्षपाताने ते विचार करतात. श्रद्धा नाही, काही नाही. फॅक्ट्स आर सुप्रीम. इथे तिथे खरं काय, खरं काय, खरं काय. आणि ते अनंत असल्यामुळे त्याला अंत नाही. मग ते काय करतात, डेरिव्हर्ट, म्हणजे त्यांची बुद्धी मग तंत्रशास्त्राकडे जाते. हे आहे, मग याचा उपयोग काय करता येईल. अहो परवा मी एक पुस्तक वाचलं अलीकडे, या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी म्हणजे आहे ना, त्याच्यामध्ये काल आणि स्थल याचा एकदम अर्थच बदललेला आहे ना. त्याचा उपयोग जीवनात कसा करून घ्यावा याच्याबद्दल काही पुस्तक आहे. त्या काल सापेक्ष त्या वृत्तीचं म्हणजे कसं त्यांचं हे आहे बघा, ते सांगायचं. तिसरं जर असेल तर आर्ट कॉन्शियसनेस. जगामध्ये सौंदर्यच पाहायचं, जगामध्ये हार्मनी, संवाद पाहायचा, हे तिसरं. आणि चौथा असेल तर रिलिजियस कॉन्शियसनेस. याच्यामध्ये विरोध नाहीच, मी त्याच्याशी लीनच होऊन जायचं, हे त्याच पुस्तकाचं आहे. तेव्हा या पायऱ्या जर आहेत आणि मला परमार्थ जर पाहिजे असेल, तुम्ही रविवारी येता अर्थ असं तुम्हाला हे पाहिजे आहे, न कळत पाहिजे, ते पाहिजे असेल तर या पायऱ्याने गेलं पाहिजे. पायरी काढून टाकायची जरूर नाही,
नाही तो वरच्या मजल्यावर गेल्यावर जिरा काढून टाका म्हणाले. हे बरोबर नाही, तो पाहिजे, कारण आपल्यालाच उतरायला पाहिजे की हो. पण त्याची किंमत किती आहे हे पाहिजे. बरं, याच्यावरती मला राहायचं नाही. नाही तर व्हायचं कसं, महाराज एक उदाहरण सांगायचे, हे फार गमतीचं उदाहरण आहे. महाराज काय म्हणायचे, एका माणसाने 2 लग्न केली. तेव्हा म्हातारी बायको जी होती, पहिली बायको, ती खाली राहायची. तरुण बायको जी होती ती वर राहायची. तेव्हा रात्री एक चोर आला. त्याने चोरी करायचं राहून गेलं. त्याला धरल्यावरती कोर्टात नेला. तर म्हणलं ते आहे ना मॅजिस्ट्रेट विचारतो का बा तुला सांगायचंय का काही. तेव्हा हो म्हणाला, मग सांगायचंय. साहेब म्हणाला कोणती शिक्षा द्या. 2 बायकांचा नवरा व्हायची शिक्षा देऊ नका. हे काय. तेव्हा झालं होतं काय की वरची बायको त्याला वर खेचायची नवऱ्याला, म्हातारी बायको खाली खेचायची. हा जिन्यातच बसून राहिला रात्रभर. ही शिक्षा नको. तसं जर परपंच नाही तर परमार्थ नाही असं नसतं कामाचं. प्रपंच हा म्हातारी सारखा आहे, तो 5वीला पुजलेला आहे लेखाचा, किती जन्म कोणात ठेव, तेव्हा त्याचं आहे ते त्याला द्या. महाराजांनी आणखी गंमत केली. आणखी त्याला त्रास असा व्हायचा, आता त्याचे काही केस काळे काही केस पांढरे. तर म्हातारी बायको काळी केस सुटायची आणि तरुण बायको पांढरे केस सुटायची. बघा तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं, व्हॅल्युएशन, इंद्रियांचे मग भोगा त्याची किंमत किती, सायन्स विज्ञान त्याची किंमत किती, समग्र जीवनाचा विचार करून माझी त्याच्यामध्ये किंमत किती आहे हे ठरवा. सगळ्यात शेवट असेल तर मला त्याच्याशी तादात्म्य व्हायचंय. ते निजवृत्तीचा ओलावा हा जो शब्द घातला आहे फार अप्रतिम आहे. ते जे ताजेपण आहे, ग्रीननेस, हिरवेपण आहे, ते जाऊ देऊ नका. सगळं व्यवहार करून सुद्धा आपलं ते सांभाळा. महाराज म्हणायचे, जसं एखादी पत्नीचा स्त्री काही झालं तरी आपलं पातिवृत्य सांभाळते, तसं जगामध्ये माझी ईश्वराबद्दलची जी निष्ठा आहे, त्याची जे नाजूकपण आहे, कोमलपण आहे, ते न गमावता सगळं करा हा त्याचं. आणि सगळं करा म्हणायचं, पण सगळं करून होत नाही हा नियम असल्यामुळे ते बेतानच करायला. पुढे हा प्रसिद्ध श्लोक आहे, श्रेयान स्वधर्मो परधर्मो भयावहा, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. याची प्रस्तावना करतो 5 मिनिटं आपल्याला. त्यावेळची जी समाज रचना होती भगवंताच्या वेळची, ती चातुर्वर्ण्याची होती. त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याचा अर्थ ध्यानात घ्या. वर्ण म्हणजे रंग असा अर्थ आहे, बरं का. तेव्हा इथे वर्ण म्हणजे जात हा अर्थ नाहीच. भगवंताने जातीचा प्रश्नच नाहीये काय, बरं का. ते काय व्हायचं, ज्या वृत्ती आहेत माणसाच्या त्या 4 प्रकारच्या आहेत, बरं का. तुम्हाला आठवतंय का मी प्लेटोचं एक सांगितलं वर्गीकरण. डिवाइज मेन नो विजडम, फिलॉसॉफर्स. आणि त्याचा प्रसिद्ध सिद्धांत आहे, समाज केव्हा सुधरेल. आज तो मोठा प्रश्न आहे ना, समाज केव्हा सुधरेल. वेन फिलॉसॉफर्स बिकम किंग्स. राज्यावरती जेव्हा राजे हे येतील, साधू पुरुष येतील. म्हणून शिवाजीचं महत्व मला हे आहे, आता राजर्षी राजा आणि पुन्हा ऋषी सारखा असा पाहिजे. आणि आपल्याला आठवते ना सांगितले, डॉक्टर राधाकृष्णन जेव्हा हे झाले प्रेसिडेंट, तेव्हा रसेलची तार आली. हा नास्तिक मनुष्य, प्लेटोचं मोठेपण न मानणारा, त्याची तार आली राधाकृष्णनला की प्लेटोने 2000 वर्षापूर्वी सांगितलेला आदर्श आज खरा झाला आहे की तुम्ही आज फिलॉसॉफर आणि राजा झाला. आता त्यात थोडं रसेलचं थोडंसं कल्पना नाही. राधाकृष्णन 10 वर्ष होते आणि पुन्हा पुढे उभे राहायची इच्छा होती त्यांना, हे काही त्याला शोभलं नाही, वाईट नाही. त्याची बायकी सांगण्याचा हेतू काय आपल्याला, त्या काळचा जो समाज होता हा असा वर्णाचा. मग काय बरं, ब्राह्मण कोण,
ब्रह्मजानातीस ब्राह्मणा, म्हणजे ईश्वराचं ध्येय ज्याच्या जीवनात प्रधान आहे आणि त्या ध्येयाला अनुकूल अशी ज्याची जीवन पद्धती आहे तो ब्राह्मण. गीतेमध्ये 16व्या अध्यायात सगळं वर्णन आहे ब्राह्मणाची लक्षणं काय. क्षत्रिय कोण, ज्याचा स्वभावच असा आहे अरे तर कार्य त्याला चैन पडायचं नाही. एक मी उद्धट सांगतो, या MSM रेल्वेमध्ये एक हा होता स्टेशन मास्टर, हे अगदी खडतूस स्टेशनाचं स्टेशन मास्टर. 19 वर्ष नोकरी झाली आणि त्याला काही वरची जागा मिळाली नाही. त्यांनी काय केलं, सरकारवरती दावा केला आणि ते सेंट्रल बोर्ड ऑफ रेल्वेज आहे ना त्याच्यावरती ते गेलं तिथपर्यंत. त्याने कायद्याचा घरी अभ्यास केला, त्याला सस्पेंड केला होता. कायद्याचा अभ्यास केला, कल्पना आहे का 12-13 वर्ष लढला बरोबर का. आणि शेवटी त्याच्या मनाप्रमाणे झालं, मागचं सगळं बघाय मिळाला त्याला सगळं. त्याला मी विचारलं अरे म्हणून तू लढलास का, तू काय म्हणला, क्वारलिंग इज इन माय ब्लड म्हणाला. भांडण हे माझ्या का आतमध्ये रक्तातच आहे. अशी जी माणसं असतात ते क्षत्रिय बरं का. तुम्ही कधीच त्यांना वकील खरा असा पाहिजे, हा म्हणजे भांडणाकरता भांडण नाही पण त्याची प्रवृत्ती अशी पाहिजे. तो असं बोलतो म्हणजे काय बरोबर. भांडणात सुद्धा दोन्ही बाजूचं सारख्या असल्या तर मजा आहे नाही का. जैसास तैसा भेटे तेव्हा मजा लसी थाटे समर्थाने म्हणलेलं आहे नाही का. भांडणारे असे असते ते आहे. आणि काही लोक काय हे असतात बघा हुशार, कसं उत्तर द्यावं त्यांना सुचतं बुवा. आपण गप्प सुद्धा काय बोलायला उत्तर येते नाही, तो बरोबर उठून त्याला उत्तर येते नाही का. सांगण्याचा हेतू मला एवढाच आहे, आपला हा क्षत्रिय. अर्जुनाचा तो स्वभाव होता म्हणून भगवंतांनी सांगितलं. तो काय म्हणाला, भैक्षमपी हलोके, अरे भिक्षा मागून मी जगेन. अरे वेडायसले का काय म्हणले भगवान. श्लोक आहे की जेव्हा निंदन स्तव सामर्थ्यम, तू सर्व सोडून बसलास आणि लोक निंदा करू लागले तुला सहन होणार नाही, दगड घेऊन तरी मारशील कारण तू क्षत्रिय. तिसरा वैश्य. वैश्य सध्याचं काळ तुम्ही पाहत असाल, इंजिनियर व्हायचं कशाला, पैसा पुष्कळ मिळावा. मुलीला सुद्धा इंजिनियर नवरा पाहिजे कशाला, पैसा पुष्कळ मिळवतो म्हणून. आता ऍडमिशनच मिळत नाही तेव्हा पोट पण तुम्ही बघा दृष्टी कशी आहे वैश्य वृत्तीची. आणि हे ब्रिटिश लोक इथे ठेवून गेलेले आहेत आपल्याला. तुम्ही काय डॉक्टर व्हायचं कशाला, पैसे मिळवण्याकरता. कुठेही बघा दृष्टी काय, शिक्षणाचे सर्व पैसा पुष्कळ मिळवावा. आणि ते संस्कृत वचन आहे ना, सर्वे गुन्हा कांचन आश्रयन्ते. जो श्रीमंत आहे ते वाटतं काय सुखी आहे बुवा. मागच्या वेळेला मी सांगितलं ना, 1 कोटी रुपयाचा फ्लॅट आणि बायको आंधळी झाली, काय करायचं ते नाही. पण पैशामध्ये सर्व सुख आहेत. त्याचंही कारण आहे इतकं तंत्रज्ञान वाढलेलं आहे की पैसा नसेल तर तुम्हाला साध्या साध्या गोष्टी घेता येणार नाही का. आज साधने काय, वॉशिंग मशीन बघा किंवा ते तुमचं मिक्सर बघा, फ्रिजिडेअर बघा, काय नाही का हे पाहिजेतच घरामध्ये. त्याशिवाय काय, शिवाय मोटरसायकल पाहिजे ना तर मोटार पाहिजे, काय आणखी बांधली आहे. तुम्ही आम्ही पुन्हा जन्माला आलो आणि जर असा प्रसंग आला तर यादी आताच करून ठेवावी, काय मांडायचं ते जाण्याचा हेतू आपल्या लक्षात आला. हे वैश्य तृप्ती नाही, किती पैसा मिळू दे तृप्ती नाही. आणि हे तिन्ही जे सांगितलं हे ज्यांच्या बुद्धीमध्ये त्याचा हा नाही, केवळ श्रम करणं त्यांना सहन होत नाही. बाकीचे श्रम देहकष्ट आहे ते बरं. ते काय आपण आज ज्या जाती समजतो तशा जाती नाही. तेव्हा भगवंताचं म्हणणं असं की ज्या तुम्ही परिस्थितीत आहात, ज्या ॲप्टिट्यूड तुमची आहे. आणि माझं मत असं आहे, सध्या लहान मुलांच्या शाळेमध्ये मास्तर आणि मास्तरनी ह्या मानसशास्त्रज्ञ पाहिजे की त्या पोरांची काय वृत्ती आहे, त्यांना काय झेपे. आणि तुम्ही पहा कुठेही याच्यात ऍडमिशन नाही त्याच्यात घ्या, त्याच्यात नाही याच्यात घ्या. अरे तुला काय करायचं, जीवनामध्ये मिळवायचंय का, काही भानच नाही, अशी काही स्थिती आहे. म्हणून त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सांगितलं की तू ज्या गुणाने जन्माला आलेला आहेस त्याचा विकास ज्यामध्ये होईल ते तू धंदा कर. म्हणून स्वधर्मी निधनम श्रेया, की त्यातच तुझा विकास आहे. काय असतं, प्रत्येक माणसाचं एक पोटेन्शियल आहे, अविकसित काहीतरी असतं.
त्याला पोटेन्शियल म्हणतात. कला आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ग्रंथलेखन आहे, वक्तृत्व आहे, काय नाही. प्रत्येक माणसामध्ये असं काहीतरी अविकसित असतं. ते विकसित ज्याने होईल तो सुधर्म आहे. बरं, म्हणजे याला बघ कला नाही तर अलीकडे काळात जाऊ कशातच काही नाही तर म्हणजे जा आपल्या कलेला. अरे असं नाहीये ते की ज्याच्यामध्ये त्याला स्वाभाविक थोडीशी ही आहे म्हणजे शक्ती आहे मनाची ती वाढवण्याकरता ते आहे. बरं, नाही तर आपलं क्लार्क बनावं. क्लार्क म्हणजे क्षमा करा, तो चौथा वर्ग तसाच आहे क्लार्क चालला हो, ते सुधर्मे निगणनशय. पण त्याच्यामध्ये एवढी शक्ती असते क्लार्कच्या अंगी की तुमचं कमी जास्त जे असेल ना तो बरोबर उलट पालट करतो तो नियम दाखवून. बरोबर का? क्लार्क सामान्य असतो समजू नका. आणि तुमचं जर सरकारमध्ये काम असलं तर क्लार्कला खुश करा आधी, म्हणजे काम तुमचं होऊन जाईल. साहेबाला खुश नंतरच करा. बरं का? सांगण्याचा हेतू काय, हा तो श्लोक जो असतो तो त्या काळच्या संदर्भात आहे. तर आजकालच्या संदर्भात सुधर्म म्हणजे काय, कसं आहे, हा पुढच्या रविवारी. जानकी जीवन स्मरण जय जय राम. पेपर मध्ये आहे की आता क्वेश्चन आवडते ऐवजी आगत असं वेळ ठेवलेला आहे. पण प्रश्न खराच महत्वाचा असतो यात शंका आहे. त्याने असं म्हटलं, मला विचारलं की म्हणाले बुवा ज्ञानेश्वर महाराज, मी महाराष्ट्रीय संतांच्या बद्दलच विचारले. बरं का? ज्ञानेश्वर महाराज, नंतर एकनाथ महाराज, नंतर तुकाराम महाराज, समर्थ, हे महाराष्ट्रीय. हिंदी संतांच्या पैकी कबीर, नानक. बरं का? आपण वाचले या सगळ्यांची माहिती. त्यांनी काय सांगितलंय की म्हणाले बा प्रपंचात राहा पण म्हणले भगवंताला विसरू नका. प्रपंचाचा धर्मच असा आहे की भगवंताला विसरल्याशिवाय प्रपंचच करता येत. त्यातला पॅराडॉक्स आपल्या लक्षात झाला ना, विरोधाभास. त्याला विसरल्याशिवाय प्रपंचच करता येत नाही आणि प्रपंच विसरल्याशिवाय त्याला धरता येत नाही का? मग तुम्ही प्रपंचात राहून परमार्थ करा म्हणतात, याला काही अर्थ आहे का? काय म्हणलो बा तू, अक्कल तर लढवली बरोबर आणि प्रापंचिक मनुष्यच हा विचार करू शकेल. काय आहे त्याचा अर्थ? अगदी सोपा आहे बघा. आपण ज्याला प्रपंच म्हणतो, आपण ज्याला म्हणतो की हे लग्न करणं, नवरा बायको, मुलं बाळ, घरदार, त्या जुन्या भाषेत शेतीवाडी, नोकरी चाकरी, हे हाच ना प्रपंच. जो काय मुलांची लग्न, मुलींची लग्न, सुना नातवंड काय असतं. जर हेच प्रपंचाचं स्वरूप असेल तर संतांना हे नव्हतं का? असलंच पाहिजे. आपण नाथांचं उदाहरण घेऊ. बरं का? त्यांनाही मुलं बाळ होती, त्यांनाही पैशाची अडचण होती. पैशाची अडचण म्हणजे अशी, एकदा मुलीचं लग्न झालं, 2 मुलीचं लग्न झालं आणि जावई दिवाळसणाला आला. घरात पैसा नाही, काहीच नाही. मग कर्ज काढावं लागलं की त्या काळी ते दिवाळसण करायचं म्हणजे काय? मग त्या अडचण नाही का? म्हणजे मग प्रपंच हा आपण ज्याला समजतो तो प्रपंच नाही. बरं, हे जे मी आता सांगितलं, पैसा असा, घर दार, मुलं बाळ, हा प्रपंच नाहीये. त्या प्रपंचाला मी जे खरेपण देतो ते प्रपंच आहे. मला त्याच्या पलीकडे दिसतच नाही काही. एक उदाहरण घ्या की मला मूल बाळ नाही बुवा, म्हणजे प्रपंच नाही. बरं, मूल बाळ असं आणि त्रास देऊ लागला तरी प्रपंच नाही. म्हणजे मग प्रपंचाचं स्वरूप काय? प्रपंचाचं स्वरूप माझी पाहण्याची जी दृष्टी आहे ते प्रपंचाचं स्वरूप. आणि परमार्थामध्ये दुसरं काही नाही. या माझ्या दृष्टीचं आमूलाग्र परिवर्तन करणं म्हणजे परमार्थ आहे. आमूलाग्र. इंग्लिश मध्ये 2 शब्द आहे, त्याचं मराठी सांगतो आपल्याला. चेंज अँड म्युटेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन. बदल हा होऊ शकतो, आपण नाही का बदलत. एखादा अडाणी पुरुष असला, शिकला म्हणजे बदलला की हो,
पण हा वरवरचा फरक आहे. अंतरंगात बदल होत नाही, ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. त्याला इंग्लिशमध्ये म्युटेशन हा शब्द आहे. म्युटेशन होत नाही. म्हणजे तुम्हाला गमतीनं सांगायचं म्हणजे गोदीचा गोंद्या झाला पाहिजे किंवा गोविंदाची गोदी झाली पाहिजे, म्हणजे बरं असं होतं ना, नाही का? हे खरं आहे. म्हणजे आतला बदल झाला पाहिजे, हा परमार्थ आहे खरा. मग प्रपंचाकडे पाहण्याची माझी आजची दृष्टीच बदलली. तर असं ना विचार, काही समर्थ घरात राहत नव्हते का, किंवा नात काय जेवत खात नव्हते का? अहो त्यांना सुद्धा मूळ वाढ झाली, म्हणजे कामवासना भोगलीच ना त्यांनी. त्यांनी काय केलं नाही मला सांगा. ते हा आपण चुकीचा दृष्टिकोन धरतो. मग प्रपंच ज्या दृष्टीने मी आज करतो आहे तो करणं बरोबर नाही हे त्यांना म्हणायचं आहे. बर, तुम्ही परमार्थाच्या नावाने का शंका करता? क्षमा करा, तुम्ही त्यांच्या नावाने का शंका करता? कोणचंही उत्तम ध्येय जर साधायचं असेल तर प्रपंचाकडे थोडस डाव्या डोळ्यानेच पाहिलं पाहिजे. काय लोकमान्यांचा प्रपंच होता म्हणतात? काय मला सांग, गांधींचं काय प्रपंच होता म्हणतात? काय सावरकरांचा प्रपंच होता म्हणतात तुम्ही? म्हणजे आजकालच्या काळात आपण पाहायला मिळतात की अहो हेही जाऊ द्या, याच्यात काहीतरी जरा थ्रिलिंग आहे, जरा काहीतरी. पण एखादा चित्रकार असतो, पेंटर बरं का, किंवा शिल्पकार असतो, तो त्याच्यामध्ये गेला तर प्रपंचाचं भान त्याला राहतं. काय तो सबंध त्याच्याकडे वाहिलेला असतो. तो मायकेल एंजेलो म्हणून जो होता ना, 20-20 तास तो आपल्या ह्याच्यात असायचा. घरदार सगळं असून सुद्धा पुन्हा लक्ष काही नाही. गवई लोक नाही का, एक उदाहरण सांगतो लहानस, म्हणजे कल्पना येईल काय त्यांचा प्रपंच असतो. आपल्याकडे एक गिराईक होतं शंकरराव देशपांडे म्हणून. ते अब्दुल करीम खानच्या घरी गायन शिकाय करता राहिले. त्यांच्या मनात कीर्तनकार व्हायचं होतं म्हणून गाणं शिकायच्या करता राहिले त्यांच्या घरात. तेव्हा एकदा 10:30चा सुमार शिकवीत बसले होते ना, इतक्यात कोल्हापूरचे वहीद खान म्हणून जाणारे होते ते आले. बस एक 10 मिनिटं झाली असतील येऊन. त्यांची बायको होती बनूताई म्हणून, कोणाची अब्दुल करीम खान साहेब. ती आली, म्हणाले की जेवण तयार आहे, आपण सगळे जेवा आणि मग बसा. आलोच म्हणाले. 10-10:30चा सुमार आणि लागली लहर दोन्ही खान साहेबाची. 2:30 वाजले दुपारी. आणि म्हणजे काय झालं, द्या जेवायला बोलावलं, चला म्हणाले. त्याला प्रपंच म्हणता का? असं नवरा चालेल का? किंवा अशी बायको असली तर विचारायला लागतो. अरे कोणतीही गोष्ट जेव्हा वरच्या पातळीवर जाते, कशाला विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतात परीक्षेमध्ये वर येण्याकरता सगळं सोडून बसतात. याला काय तुम्ही प्रपंच म्हणून सगळं सोडून बसतात. मग जर जीवनाचा नियम असा आहे की एकीकडे तुम्ही पूर्ण लक्ष दिल्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी मी पाहिजे तशा करीन, हे शक्यच नाही. म्हणून हा जो प्रश्न आहे की प्रपंचात राहुल परमार्थ करा म्हणतात, तो की नाही या अर्थाने. तरी मी आणखी पुढे एक म्हणतो, हा खरा मुद्दा, त्याचा खरा प्रश्नाचं उत्तर हे आहे. पण समजा तुम्हाला जर असं करता आलं की प्रपंचही उत्तम करतो आणि परमार्थही उत्तम करतो, तर संतांचे ना नाही करून तरी दाखवा. मी तुमचं, मी निरूपणात तुमचंच उदाहरण देईल. बघा आमच्याकडे पुस्तकं कशाला वाजत पाहिजे, बघा हा पुरुष आहे, दोन्ही करतोय. आणि तुकाराम बुवा म्हणाले की ज्याला एक साधत नाही धड, तर 2 करायचं म्हणे ते इकडे भेटवर तिकडे भेटू, दोन्हीकडे सारखं. प्रपंच परमार्थ करीन दोन्ही, एकही निदानी न घडे तया. हे त्यांचं मत. आणि आपण समर्थांची फार तारीफ करतो बरं का. प्रपंच करावं नीटता, मग घ्यावे परमार्थ विवेक, बरं का. किंवा ज्याला प्रपंच साधणार नाही त्याला परमार्थ साधणार नाही वगैरे वगैरे. आणि त्याने दासबोधातच म्हटलेलं आहे
प्रपंच त्यागे सांग परमार्थ घडे. अरे ते नाहीच नाही तर म्हणजे अहो काय तुम्ही परस्पर विरुद्ध बोलताय, तुमच्या बोलण्यात बोलणार का काही, आणखी एक आक्षेप घेता येईल त्यांच्यावर. आम्हाला तुम्ही प्रपंच करायला सांगता, तुम्ही का बोलून गेला लागणार नाही का. त्या सगळ्याच अर्थाचा की हे सगळा मनाचा खेळ आहे. मन बदलणं हा खरा परमार्थ आहे. माणसाची किंमत बाहेरवरून नाही, आतल्या याच्यावरून आहे. आणि ती जर आपण बरोबर गुरु केली, पकडली तर प्रश्न. याला उत्तमात उत्तमचं साधन असेल ना सांगू का, भाग्याची गोष्ट आहे. सत्पुरुषाची गाठ पडावी, त्याच्यावर श्रद्धा बसावी. गाठ पुष्कळाची पडते हो, चांगला आहे बाबा, चांगला आहे, भविष्य सांगतात, सांभाळतात. श्रद्धा बसली पाहिजे. आणि श्रद्धा बसल्यानंतर सगळा परमार्थ प्रपंच त्यांच्यावर सोपवून दिला की काही नाही. अगदी एखाद्या विमानात बसून जसा प्रवास करावा आणि ध्येय गाठावं, तसं प्रपंचाच्या सगळ्या खटपटीत राहून सुद्धा परमार्थ करता येईल. पण ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणूनच आचार्य म्हणाले दुर्लभम त्रयमेव. या 3 गोष्टी फार दुर्लभ आहे. देवानुग्रह हेतुकम, ईश्वराची कृपा असेल तरच शक्य आहे. मनुष्यत्व, माणूस म्हणून जन्माला. मुमुक्षत्व, अरे जन्माला माणूस म्हणून आलाय पण मला परमात्मा पाहिजे ही धर्म पाहिजे. महापुरुष संश्रया, सत्पुरुषाचा आधार धरणं त्याही पेशाची. इतकं नव्हे, तो आपल्यामध्ये असून सुद्धा त्याची किंमत कळत नाही पुष्कळ वेळा. असो, कारण आपण आपल्या कल्पनेनं त्याची किंमत झोकत असतो. ते चूक आहे. त्याची अवस्था काय असते आपल्याला कळत नाही. काही स्पष्ट बोलणारे असतात, काही नसतात. पण सांगण्याचा हेतू काय हा प्रश्नाचं हे उत्तर आहे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे अवस्था येऊ द्यावी, साधन करीत राहावं. त्याला मग सांगायची गरज राहत नाही. ध्यान कसं करावं, प्रेम कसं करावं, ईश्वराबद्दल प्रार्थना कशी करावी सांगावं लागत नाही. आतून यायला लागतं आणि त्याच्यात खरी मजा आहे. जबरदस्तीने करण्याला लागतं नाही. हे काही लोकांना दाखवण्याकरता आहे अशा प्रकारे. आता आपला विषय फार अप्रतिम आणि मोठा महत्वाचं चाललेला आहे. स्वधर्म म्हणजे काय? स्वधर्मा निधनशे हा परधर्मो भयावा. आता थोडस त्याचं हे सांगतो आपल्याला. काय काय असतं, ही भाषा जुनी जरी वाटली तरी मनुष्य जीवनाबद्दल जी त्यांची कल्पना असते ना, ती आणि शास्त्रीय कल्पना वेगळी एक असतात. आपलं जीवन म्हणजे 2 अंगान आहे. एक व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक. माणूस हा समाजशील प्राणी आहे. कुठेही तो समुदायात समूहातच जन्माला येईल. आणि एक ध्यानात ठेवा, आपण सगळं की नाही अलीकडचं शास्त्र विद्वानाने शोधून काढलेलं. ज्या माणसाला समाजाची जाणीव नाही त्या माणसामध्ये काहीतरी दोष आहे असं समजा. कोणताही संत जरी झाला तरी मुळते हे जन न देखवे डोळा, त्याला चैन नाही पडणार. आपल्या भोवतीचं अज्ञान दुःख पाहून त्याला चैन नाही पडणार. तो त्याचा मार्ग काही असेल. आता निवृत्तीनाथाने नाही का बघा फरक कसा आहे, मोठा फरक. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याने का लिहिली त्याचं कारण 18व्या अध्यायात सांगितलं. तर म्हणाले गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा केली, त्यांच्या अभंगात आहे निवृत्तीनाथांच्या, की मी तुला कृष्णाचं नाव देतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा नाथ पंथ म्हणजे योग्यांचा पंथ आहे. महायोगी हे लोक आणि त्यांचं राहणं सगळं विचित्रच असतं. शैली शृंगी कंथा झोळी असल्यापैकी त्यांचा प्रकार सगळा. असं असताना गहिनीनाथ म्हणाले मी तुला कृष्णाचं नाम देतो आणि या नामाचा तू प्रसार कर. हे निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणाले 18व्या अध्यायात ज्ञानराज सांगतायत की ज्ञानोबा, अरे काय ही अज्ञानाची अवस्था आहे जगामध्ये. किती लोक दुःख भोगत आहेत त्या अज्ञानापायी. काहीतरी यांच्याकरता केलं पाहिजे आपल्याला. तू काय करशील, काहीतरी कर यांच्याकरता. आणि त्यांची आज्ञा म्हणून म्हणाले मी गीतेवरती. याला समाज जाणीव नाही का? अरे माणूस त्याशिवाय राहणंच शक्य नाही.
त्याला आणखी अरिस्टॉटल व्याख्या झाली. मॅन इज अ सोशल ॲनिमल त्याची आहेत, त्याची 3 व्याख्या प्रसिद्ध आहे. मॅन इज अ रॅशनल ॲनिमल, मॅन इज अ सोशल ॲनिमल अँड मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल. ते दिसतं ते आजकालच्या काळामध्ये काय आहे पॉलिटिकल ॲनिमल. आणि डर्टी पॉलिटिकल ॲनिमल आहे आणखी तो, नुसतं नव्हे असं आहे. राजकारण भरते खालच्या पातळीवर. झून पॉलिटिकॉन असं ग्रीक आहे. झून झोवाले नाही का, झून म्हणजे प्राणी, पॉलिटिकॉन म्हणजे पॉलिटिकॉन. सांगण्यात हेतू काय आपल्याला, जर माणूस हा समाजशील प्राणी आहे तर समाज म्हणजे काय. समाज म्हणजे आपले जे योनीतले सारखे लोक आहेत, कुत्रे मांजरे नव्हे, माणसं जी आहेत त्यांच्याशी मानसिक संबंध येणं म्हणजे समाज. बघा, आपण एका डब्यात बसलो आहोत रेल्वेच्या, आणि एक गर्दी घार आहे, डबा भरलेला आहे, आणि एक मनुष्य आत यायचा प्रयत्न करू लागला डब्यामध्ये शिरण्याचा. आपण ते येऊ देत नाही. इतक्यामध्ये काय झालं, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे तो स्टेशन मास्टर कोणीतरी आला, अरे जाऊ द्यायला घाला आतमध्ये म्हणायचं, म्हणून त्याला आत पोहोचला. आपण सगळे त्याला नको म्हणत होते, त्याला आत घेतला. पुढच्या स्टेशनावरती तिसरा एक मनुष्य आत यायचा प्रयत्न करू लागला, तर आत आलेला मनुष्य सुद्धा आपल्या बरोबर एक होतून त्याला येऊ देत नाही आत. आहे ना, असं आहे ना. आपण सुद्धा पुष्कळ केलं असेल. काय होत याचा अर्थ काय, याचा अर्थ माणूस समूहाचा प्राणी आहे. समूहामध्ये तो समरस होतो. बरं का, समूहामध्ये समरस झाला की समूहाच्या वागण्याचे जे नियम आहेत ते त्याला पाळावे लागतात. याला धर्म म्हणतात. धर्म म्हणते. त्या समूहात तुम्ही एकत्र आलात, आणि अलीकडे बघा सगळ्यांचे युनियन आहे. युनियन म्हणजे धर्म. सगळ्यांचे युनियन आहेत ना. अहो काय त्या आमच्या जातीचे तमक्या जातीचे, अहो नाही, रत्नागिरीचे युनियन, चिपळूणचे युनियन आहे. तुम्ही बघा देवरूपची मंडळी त्यांचे ते संबंध समारंभ होतात, एकत्र येतात. बरं का, जातीचे असतात तर रेल्वेमन्स युनियन आहे तर ते काय विचारायलाच नको. बरं का, नाही परमार्थी लोकांची युनियन आहे. वारकरी म्हणजे काय असतात युनियन असते नाही का. अहो नाही, सगळ्यांची युनियन आहे. त्यातनं पोट भाग विभाग कितीतरी असतात. या सगळ्या समूहामध्ये एक अलिखित नियम असतो. अलिखित, अनरिटन लॉ. त्याप्रमाणे वागावं लागतं. मग समाजात तुम्ही ज्या समाजात असता त्या समाजात ते नियम असतातच नाही का. एक उदाहरण घ्या, गमतीचं वाटेल तुम्हाला पण मी सांगतो. समजा तुम्ही इथून चर्चगेटला किंवा दादरला जायला नाही, पुरुषाचं उदाहरण घ्या. तर तुमचं काय आहे, एक कपडे तुमचे ठरलेले आहे, धोतर म्हणा लेंगा म्हणा तुम्ही घालून चाल. बरं का, तुम्ही जर सोळं नेसलात पितांबर आणि वर कपडे घालून चाललात तर लोक काय म्हणतील, हा वेडा आहे कसा. आता मूर्ख लोक पाया पडतील, साधू सोडून होईल ना. का बरं असं, तुम्ही का असं म्हणता. किंवा एखादी स्त्री आहे आणि काहीतरी भलता ड्रेस घालून चालले, ते लोक फोटो काढतील आणि पेपर मध्ये देतील की वा काय बरं काय चाललंय. याचा अर्थ काय आहे की अलिखित काहीतरी नियम असतात, याला धर्म म्हणतात. आणि ते जेव्हा परंपरेनं घट्ट होतात, ट्रॅडिशनल होतात, त्याला स्वधर्म म्हणतात. स्वधर्म काय. मग ज्या समाजात, ज्या काळामध्ये, ज्या देशामध्ये आपण राहतो तिथे प्रत्येक माणसाला ही बंधनं असतात. स्वधर्म इथे तर स्वधर्म निराळा आहे, तो जरा व्यापक आहे. तो काय म्हणतात भगवान की प्रत्येक माणसाचं मागच्या रविवारी मी शब्द सांगितलं पोटेन्शियल असतं. पोटेन्शियल म्हणजे त्याच्या विकासाची दिशा. बरं का, एक साधं उदाहरण घ्या. एखादा मुलगा किंवा मुलगी असते, त्याला प्रदर्शनाची फार हौस असते. आता
तुम्ही पाहाला या आपल्या विज्ञान संस्कृतीमध्ये स्त्रियांना अंग प्रदर्शनाची फार हौस असते. ती बघा ती आतून असते. ते पाहता नाही फोटो पाहिले काय याचा अर्थ, तर ती आतली काहीतरी प्रवृत्ती असते, एक विकासाची दिशा असते, ते हे स्वरूप घेऊन बाहेर. असं माणसाचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये असा काहीतरी एखादा गुण असतो की तो त्याचा विकास करतो जर वाव मिळाला तर. एक उदाहरण सांगतो. माझे जे डॉक्टर आहे दादरला, ते म्हणाले मला लहानपणापासून वाटते आपल्याला डॉक्टर व्हायचं. आणि कोणी तुझ्या मनात हे घातलं मला डॉक्टर व्हायचं? ते पोटेन्शियल एक आणखी एक गमत सांगतो. एकदा लोकमान्य याला गेले होते सांगलीला गेले होते, तेव्हा शेजारी बाळ गंधर्व वाहत होता. हा 7-8 वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील वारले होते, काका बिका होते. तेव्हा हा थोर पुरुष म्हणून त्यांच्या दर्शनाला त्याने आणला त्या मुलाला आणि त्याला मनाचे श्लोक म्हणायला सांगितले, तुझं काही नाही. तेव्हा त्या ऐकल्यावर लोकमान्य काय म्हणाले, कोणी म्हणले याचे? ते काका होता. याला म्हणजे शाळेत बनवायला गाणं शिकवा. हे बघा त्याला पोटेन्शियल बरोबर समजलं त्यांना. आणि गुरु मध्ये जर काही चातुर्य असेल तर तुमचं पोटेन्शियल बरोबर. अरे हा डॉक्टर व्हायला योग्य आहे, तू तेच कर. अरे हा आमको व्हायला योग्य, तू तेच कर. तू हा आमको व्हायला योग्य. आता असा एखाद्या भेटेल की तिचं पोटेन्शियलच नाही, त्याला ते गुरु काय करतात राम जाणे नाही का. सांगतो पुढे काय करतात ते, पण त्याला सांगतात काय लिहू. अहो हे सगळं शास्त्र. आणि मला आनंद वाटतो की माझं भाग्य असं की मला या अलीकडच्या सर्व शास्त्राचा पोटागता अभ्यास करावा लागेल शिकवायकरता. पण किती खरं आहे परमार्थाचं शास्त्र, म्हणून कौतुक वाटतं बरं का. तर सांगायचं हेतू काय, तर स्वधर्म म्हणजे जे लाईन ऑफ लीस्ट रेझिस्टन्स, याचं व्यक्तीचा विकास होण्याकरता हा मार्ग सगळ्यात उत्तम आहे. बरं मग असं शोधून काढणं फार कठीण आहे, त्याला सुधारणा म्हणायचं. पुष्कळ लोकांना मरेपर्यंत कळत नाही की आपण काय जन्माला आलेलो आहोत. बरं माझ्यामध्ये काय आहे असं विकास होण्यासारखं. अरविंदांची गोट फार आहे, पण थोर पुरुषांची उदाहरणे द्यायची हो. त्यांना म्हणजे काय काय त्यांचं बुद्धीची गती होती. ग्रीक भाषा यायची, लॅटिन भाषा यायची आणि त्यातल्या त्यात काव्याकडे इतकी जबरदस्त प्रवृत्ती होती की शेवटपर्यंत सावित्रीने एवढं मोठं काव्य केलेलं. सांगण्याचा हेतू काय, सामान्य माणसाला हे कळत नाही. याला इंग्लिशमध्ये अलीकडे फार सुंदर शब्द आहे ऍप्टिट्यूड. आणि सध्या शिक्षणामध्ये जर दोष असेल मोठा तर याला 98 मार्क मिळाले म्हणून मेडिसिनला पाठवा. आता डॉक्टर व्हायचंय का, त्याच्यामध्ये शक्य आहे का? नाही तर मग काय होतं की त्या शिरेमध्ये इंजेक्शन देताना सर्व शरीरात ते भिंत काहीतरी होतं, काळा पडतो, हात तोडावा लागतो. पेपरमध्ये मग मला आठवण काय होते, क्षमा करा, पूर्वी की नाही कापाकापीचं काम हजाम लोक ही परंपरा डॉक्टरांच्याकडे आली आहे, सर्जनकडे. विनोद त्याचं सोडून द्या, म्हणजे त्याची सुधारलेली आवृत्ती आहे. सांगायचं हेतू तुम्ही लक्षात घ्या की पुष्कळ जन्मभर कळत नाही, मग त्याला भगवद्गीता उत्तर देते. काय सांगतो भगवद्गीता काय म्हणते की हे विश्व जे निर्माण केलेलं आहे हे सहेतुक आहे. हे कोणीतरी उगीच केलेलं नाही. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, निर्मित गोष्टीमध्ये भगवंताचा हेतू आहे. तो काय हेतू आहे, ते प्रत्येक जीवाची आध्यात्मिक उन्नती व्हावी हा. तेव्हा एक सर्वसाधारण संबंध मानव जातीला लागू असणारा सुधर्म असेल तर आत्मज्ञानाचा प्रयत्न करणं हे त्याचं पोटेन्शियल. म्हणून जो जो कुणी सत्पुरुषाकडे जाईल त्याला काहीही गुण नसेल त्याच्या अंगी, पण तो आत्मज्ञानाला आहे असं ते मानतात. महाराजांचं एक वाक्य, महाराज म्हणाले जो मनुष्य म्हणून जन्माला आलाय त्याला भगवंताचा अधिकार आहे. अरे वा, काय उदार दृष्टी आहे मला सांगा. म्हणून
काय ज्ञानेश्वर महाराजांचं सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तस्मात् शास्त्रम प्रमाणते या श्लोकावर लिहिताना श्रुती माऊली असा शब्द घातलेला आहे की श्रुतीचं ऐकलंच पाहिजे बरं का. आणि 8व्या अध्यायामध्ये जेव्हा प्रसंग आला भगवद्गीता सांगण्याचा संपवायचा तेव्हा म्हणाले गीता का सांगितली तर म्हणजे वेद म्हणजे श्रुती कंजूष आहे चिक्कू आहे म्हणाले. अरे इकडे आई म्हणायचं आणि इकडे त्याला कंजूष आणि चिक्कू म्हणाल का तर ते 3 कानालाच लागली म्हणाले सर्वांच्या कानाला लागली नाही. हे भगवंताला आवडलं नाही म्हणून म्हणाले भगवद्गीता सांगितली सगळ्यांना पाहिजे. काय केवढा उदारपणा आहे. महाराजांना असा प्रश्न विचारला नाही. असं जर आहे उपनिषद अनेक होते गीतेमध्ये ज्याला याची आवड नाही त्याला सांगू नकोस म्हणून अधिकार नाही बरं का. तर म्हणलं असं एकीकडे म्हणायचं हे सांगायचं तेव्हा ते म्हणाले सत्पुरुष हा अतिशय दयाळू असतो किंवा ज्याच्या दया नाही तो सत्पुरुष होऊ शकत नाही. असं जर आहे तर तो अज्ञानी आहे ना. आणि माझ्याजवळ ज्ञान आहे ते ज्ञान मी त्याला देईन नाही घेणार तो आज पण आमक्याने द्यायचा प्रयत्न केला एवढी आठवण जरी राहिली तरी त्याचा उद्धार होईल. म्हणून सत्पुरुष दार उघडी टाकतात आपल्या ज्ञानाची. आणि नेहमी असं होतं एखाद्याने सांगितलं अरे तू जरा नामस्मरण कर तो 1000 अडचणी सांगेल बघा. बाकीच त्याला जर सांगितलं ना रोज तू टीव्हीवर सिनेमा पाहत जा हे चालेल त्याला पण नाव घे म्हटलं तर नाही चालणार. काय असतं बघा असं असून सुद्धा ते सांगतात काय द्यायचं असेल. मग काय सांगतो कृष्णमूर्ती सुद्धा असंच म्हणाले. त्यांच्याकडे जाणारे ते आठवडे होते त्यांना काही जावे ना मग त्याने आपल्या मुलाला गुच्छ दिला आहे फुलांचा आणि सांगितलं तू याला नेऊन दे. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना आता माझ्याकडे यायची जरूर नाही हे पुण्याला होते पण त्यांना असं सांग की मी बी पेरलेलं आहे आज उद्या तुझा वृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सामर्थ्य सत्पुरुषाजवळ असतं म्हणून त्यांच्याजवळ पोटेन्शियल आहे का नाही हा प्रश्नच नाही. माणूस म्हणून जन्माला आलेला आहे ना त्याला सुधार माहिती. माझ्या पद्धतीचं मी सांगत नाही समर्थांची ओवी आहे सर्व धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म असा अर्थ केला आहे भगवंताचा. म्हणून हा खरा स्वधर्म. पण त्या स्वधर्माला जेव्हा व्यवहाराचं रूप येतं त्यावेळेला आपली प्रगती कोणत्या दृष्टीनं सर्वात जास्त होऊ शकेल अशा तऱ्हेच्या परिस्थितीमध्ये राहणं किंवा निर्माण करणं हे त्याचं दुसरं रूप. आता प्रश्न काय आहे आता आपण ज्या परिस्थितीत राहतो किती अडचणी आहेत मला सांगा. एक उदाहरण घेऊ आपण. एखाद्या माणसाला खरोखर गायनाची फार हौस आहे बरं का आणि हे त्याला शाळेमध्ये घातला कॉलेजमध्ये घातला ते काय सिविक्स शिकवा स्टॅटिस्टिक्स शिकवा काय इतका डोक्याला ताप होतो बघा. नेहमी तिने आता मी त्यातलाच आहे की नाही तेव्हा माझं म्हणणं तुम्ही खरं धरून चाला 10 पेपर असतात त्यातले 1-2 पेपर म्हणजे डोकीदुखी असते बघा. आवड नसते नको वाटतात पण ते परीक्षेकरता करावे लागतात ना त्याला काय करायचं. आणि गमत असे होते त्याचे मार्क कमी पडून याचा क्लास जातो हेही त्याबरोबर असतं बरं का. पण तुम्ही जे युनिव्हर्सिटीला म्हणलं अहो माझ्या बोडक्यावर हे कशाला जरूर आहे काही काही नाही ते पाहिजे. तुम्ही की नाही शाळेत मुलं चालतात पाहिली का त्यांच्या खांद्यावर जे वजन असतं बैलाला सुद्धा जास्त एवढं वजन असतं. काय शिक्षण काय कमाल आहे बुवा आणि आपल्याला उचलत नाही ते होय नाही का. मी तो खांद्यावर घ्यायचं काही वेळेला ती काय करावं ते काय शिक्षण पाहिजे नाही का. म्हणजे हे जगात चालायचं याचा अर्थ काय की आपल्याला नको असलेल्या गोष्टी प्रपंचात राहणारच त्यात काय करता येईल. मग मार्क्स काय म्हणाला त्याचं की नाही आदर्श समाज कसं बसायला जाणार आदर्श समाज आहे ना ते काय क्लासलेस स्टेटलेस सोसायटी